भीमा कृषी 2026 भव्य कृषी व पशु प्रदर्शन शुभारंभास हार्दिक शुभेच्छा। गॅरंटी 100% शाश्वत शेतीची, आधुनिक तंत्रज्ञानाची, सेंद्रिय शेतीच्या फायद्याची, भीमा कृषी प्रदर्शनाची। महाराष्ट्रामध्ये सन 2005 सालापासून राष्ट्रीय अभियानाची सुरुवात झालेली आहे। सुरुवातीपासून गटप्रवर्तक महिला आशा सुपरवायझर म्हणून काम करीत असून सध्या महाराष्ट्रामध्ये गटप्रवर्तक महिलांची संख्या 3900 पेक्षाही जास्त आहे। बहुतांश महिला पदवीधर आहेत। राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत त्यांना 11 महिन्याचे ऑर्डर दिली जाते। नंतर 1 दिवसाचा ब्रेक देऊन पूर्ववत मेडिकल ऑफिसर यांच्या शिफारशीवर त्यांची पूर्वनियुक्ती केली जाते। अशाच प्रकारे राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये सर्व कंत्राटी कामगारांची नेमणूक केली जाते। तरीसुद्धा राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कामगारांना दिलेले लाभ व अधिकार गटप्रवर्तक महिला कंत्राटी असूनही असा त्यांच्याबरोबर करार करून सुद्धा कंत्राटी कामगारांचे हक्क गटप्रवर्तक शासन नाकारत आहे। तरी गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा अशी मागणी आज कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आंबेडकर यांना देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की राष्ट्रीय आरोग्य अभियानामधील कंत्राटी कर्मचारी व गटप्रवर्तक यांचे काम एक समान आहे, परंतु गटप्रवर्तकांचा समावेश कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये करण्यात आला नाही। त्यांना दौऱ्यावर आधारित मोबदला मिळतो। या बाबींचा विचार करून गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन त्यांना शासकीय वेतन श्रेणी व भत्ती लागू करण्यात यावेत। जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जात नाही तोपर्यंत त्यांचा कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये समावेश करून कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिनांक 5/10/2020 पासून लागू करण्यात आलेली नवीन वेतन श्रेणी गटप्रवर्तकांनाही लागू करावी। गटप्रवर्तकांची कायम कर्मचारी म्हणून नेमणूक करेपर्यंत दरमहा 35,000 रुपये किमान वेतन लागू करण्यात येऊन त्यांना सामाजिक सुरक्षेचे लाभ देण्यात यावेत। गटप्रवर्तकांनाही अशाप्रमाणे आरोग्यवर्धिनीचा प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा। गटप्रवर्तकांना शासन निर्णयानुसार भर पगारी प्रसूती रजा तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांप्रमाणे दरवर्षी किरकोळ 20 रजा व सार्वजनिक 12 सुट्ट्या देण्यात याव्यात। गटप्रवर्तकांना आशा सुपरवायझर हे नाव देण्यात यावे। गटप्रवर्तकांची बायोमेट्रिक सक्ती रद्द करा। गटप्रवर्तकांनाही मोबाईल भत्ता किमान 1000 रुपये मिळाला पाहिजे। तालुका समूह संघटकांचे समायोजन झाल्याने त्या रिक्त होणाऱ्या पदी गटप्रवर्तक यांचीच नेमणूक करण्यात यावी। आशांचे मासिक मानधन व्हाउचर फाईल गटप्रवर्तकांनाच तयार करावी लागते। त्यासाठी रेकॉर्ड किपिंग पत्ता 5000 रुपये देण्यात यावा। गटप्रवर्तकांना ऑनलाईन कामासाठी आपल्या स्तरावरून प्रति गटप्रवर्तक 1 लॅपटॉप किंवा टॅब देण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। यावेळी उज्ज्वला पाटील, संगीता पाटील, कॉम्रेड शिवाजी मगदूम, कॉम्रेड चंद्रकांत यादव, प्रज्ञा राजगिरे, राजश्री बाटे, सारिका पाटील, सिंधू पाटील, प्रगती कांबळे, वसुधा बुडके, हेमलता कांबळे, संध्या जाधव, सुनीता पाटील, अर्चना खाडे, शीतल रेडेकर, स्वाती कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। आशा आणि गटप्रवर्तकाच्या संयुक्त युनियन संघटनेच्या वतीनं गटप्रवर्तकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत पालकमंत्री यांना आज व्यापक शिष्टमंडळ झाले। गटप्रवर्तकांच्या प्रलंबित प्रश्नामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न केंद्रीय अनुदान त्यांचं वेळेवर येत नाही। त्यांना दिलेल्या अनुदानिक रकमांच्याबद्दल सरकार फेरविचार करत नाही। पालकमंत्र्यांनी केंद्रावर याचा पुढाकार घ्यावा आणि याचा विचार करावा, याच्यासाठी आज शिष्टमंडळ करण्यात आलं। त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे लवकरच ही संयुक्त बैठक त्यांनी मंत्रालयात घ्यावी अशी आम्ही विनंती केली। ती विचार करण्याचं त्यांनी मान्य केलं आणि हे जे प्रश्न आहेत दिसायला जरी गटप्रवर्तक आणि आशांचे असले तरी हे एकूण आरोग्य व्यवस्थेची सक्षमता आरोग्य व्यवस्था करायची असेल ह्या कर्मचाऱ्यांना कायम कामगाराचा अधिकार दिला पाहिजे आणि कायम कामगाराचा अधिकार देत असताना केंद्र सरकारने योजना घोषित केलेली आहे 10 वर्षे NRHMमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी कायम करा। तोच मुद्दा या सर्वांना लागू करून ह्या सर्वांना कायम कामावर घ्यावं आणि कायम कामाची ऑर्डर द्यावी अशी आमची आजची मागणी आहे।
नमस्कार. सध्या आशा गटप्रवर्तक युनियनच्या वतीनं आम्ही मान्य आंबेडकर साहेबांना निवेदन दिलेलं आहे. यामध्ये मुख्य मुद्दे आहे की गटप्रवर्तक यांना समायोजन करून घेण्यात यावं. तसंच त्यांचे जे कामाच्या वेळा आहेत किंवा त्यांना दिलेलं ऑर्डरवरचं जे काम आहे त्या पद्धतीनं सगळ्या योजना ज्या अंमलबजावणीच्या होतात त्याप्रमाणे गटप्रवर्तकांना शासनाकडून निधी मिळावा आणि मुख्य म्हणजे भत्ता या स्वरूपात न देता त्यांना कायमस्वरूपी पगारी वेतन चालू करावा हा मुख्य विषय आहे. दुसरं महत्त्वाचं आहे की जी कामं लावली जातात आशा गटप्रवर्तक हे आशा सुपरवायझर ह्या पोस्टचं असताना सुद्धा त्यांना जी कामं दिली जातात ती शासनाच्या नियमाच्या बाहेर असतात. म्हणजे त्यांना ऑनलाईनचं काम असेल किंवा भागात फिरती असेल आणि त्या संदर्भात जो TADA दिला तो अतिशय अल्प आहे. गेले कित्येक वर्ष फक्त 25 रुपये भत्त्यावर गटप्रवर्तक काम करतात. तर हे असे न होता कंत्राटी कर्मचाऱ्याचा कर्मचारी म्हणून दर्जा देण्यात यावा व शासनाच्या ज्या काही सेवा सुविधा आहेत त्या लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात व गटप्रवर्तक महिलांचा जो मुद्दा आहे तो केंद्र पातळीवर धरून त्या संदर्भातलं नियोजन करण्यात यावं व स्वतंत्र बैठक घेण्यात यावी असे नियोजन या निवेदनातून आजच्या बैठकीतून ठरलेलं आहे. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.